नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वर आणि गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे आणि यामधला सराव संच 1.4 आज आपण पाहतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2, 1.3 वर चर्चा केले। अगोदरच्या व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या। ओके मित्रांनो, ही स्पेशल बॅच आहे 2024-25 च्या विद्यार्थ्यांसाठी। 2024-25 म्हणजे 2025 ची बोर्डाची परीक्षा देणार असेल तर त्यांच्यासाठी ही सिरीज आहे। ही एक बॅच आहे ज्यामध्ये आपण रेग्युलरली प्रत्येक सराव संच जो आहे तो अपडेट करणार आहे। गणित भाग 1, गणित भाग 2 आणि इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करणार आहे। सिलेबस तर कव्हर करणार, त्याचबरोबर आपण काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती सुद्धा शेवटी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ओके, त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच सबस्क्राइब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, जर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तर त्याची पण व्यवस्था केले। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लिंक दिलेल्या आहेत। याच व्हिडिओ आपण इंग्लिशमधून सुद्धा बनवलेल्या आहेत। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, स्क्रीनवरती दिसतोय हा एक प्रश्न, साधा सुद्धा नाही, अतिशय जबरदस्त प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न आला तर 3 ते 4 मार्कांना येऊ शकतो, त्यामुळे हा सराव संच नीट समजून घ्यायचा। फक्त 4च गणित आहेत पण खतरनाक आहेत एकदम। आपण साध्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, 2/x + 3/y = 15, 8/x + 5/y = 77। इथं छेदाला x आहे, छेदाला y, छेदाला x आहे, छेदाला y, खाली x आणि y खाली आलेत कडमडायला। च्या मारी बटर खाली कशाला आलेत तुम्ही वर जा, मग यांना वर न्यायचं। आता यांना वर नेण्यासाठी यांचं नाव बदलायचं, चल बदलून टाकायचं। म्हणजे काय करायचं, इथं खाली x आहे ना, म्हणून 1/x = a आणि 1/y = b मानू, 1/y = b मानू। मी ab मानलं, तुम्ही mn मानलं तरी चालेल, pq मानलं तरी चालेल, पण xy सोडून दुसरं काही पण माना। xy मानलं की गोंधळ होऊ शकतो। ओके, आता बघा नवीन समीकरण आपल्याकडे तयार होतील। नवीन समीकरण बघा कशी, 1/x म्हणजे a म्हणून 2/x म्हणजे 2a वजा 1/y म्हणजे b म्हणून 3/y म्हणजे 3b बरोबर 15। समीकरण नंबर 1 पुढे बघा, 1/x म्हणजे a म्हणून 8/x म्हणजे 8a अधिक 1/y म्हणजे b म्हणून 5/y म्हणजे 5b बरोबर 77। शेवंती शेवण, इक्वेशन नंबर 2। अशा प्रकारे समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 1 तयार झालं। आता ही दोन समीकरणं सोडवायचेत। मग आता ही दोन समीकरणं कशी सोडवायची? क्रेमरच्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता किंवा चलाचा सहगुणक समान करून सुद्धा सोडू शकता। तुम्हाला जशी सोडवायची तशी सोडवा। आता दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे का? कुणाचाच नाही। a चा वर 2 आहे, खाली 8 आहे, b चा वर 3 आहे, खाली 5 आहे। मग चलाचा सहगुणक समान करू। मग कोणाचा करायचा? a चा समान करा किंवा y चा समान करा, कुणाचाही समान करा, काय फरक पडतोय? आपण a चा समान करू, b चा केला तरी चालेल बरं का। a किंवा b, x y नाही आहे इथं, a आणि b आहे। a आणि b पैकी कोणाचा तरी सहगुणक समान करा। आपण b चा करू, चला a चा करू। a इथं 8a आहे, वर पण 8a आले पाहिजे। मग ह्या 2a च्या जागेवर 8a आणण्यासाठी 2ला कितीने गुणावं लागेल? 4 दुने 8, तर लागेल आपल्या गणिताची नीट वाट। ओके, इथं समीकरण 1 ला कितीने गुणायचं? 4 ने गुणायचं। आणि इथं लिहू तसं, समीकरण 1 ला 4 ने गुणू, 1 ला 4 ने गुणून। ओके, आता 1 ला आपण 4 ने गुणलं की आपल्याकडे एक नवीन समीकरण मिळेल, समीकरण नंबर 3। बघा, 4 दुने 8 म्हणून 8a वजा 4 त्रिक 12 म्हणून 12b, 4 गुणिले 15 बरोबर 60। समीकरण नंबर 3, इन मीन 3। बघा, समीकरण 1 चं रूपांतर 3 मध्ये केलं। समीकरण 1 ला 4 ने गुणलं, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 15 चौक 60। ओके, आता समीकरण 2 आणि 3 चा विचार करा हो यांचा। बघा, या दोघांमध्ये 8a कॉमन आहे, हे 8a 8a कट होतील
मग हे कट करण्यासाठी दोन समीकरणांची काय करायची, वजाबाकी करायची. समीकरण 2 मधून 3 वजा करा किंवा 3 मधून 2 वजा करा, तरच 8 गायब होतील, 8 कॅन्सल होतील, 8 गचकतील, 8 जातील आपल्या घरी. ओके, मग 8 कॅन्सल करण्यासाठी दोघांची वजाबाकी. मग इथं लिहायचं समीकरण नंबर 2 मधून समीकरण 1 वजा करू, समीकरण 2 वजा समीकरण 3 वजा करू, सॉरी बरं का, समीकरण 3 करू, समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. चला पहिलं समीकरण 2 ला उचला, 2 ला उचला. इथं लिहा 8a अधिक 5b बरोबर 77 मायनस 8a वजा 12b बरोबर 60 छेद. आता ज्या वेळेस आपण करतो वजाबाकी त्यावेळेस खालची चिन्ह बदलतात. अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक, अधिकचं झालं परत वजा. ओके, मग आता काय येईल बघा उत्तर आपल्याकडं. 8a मधून 8a गेले, कटाप शटाप वटाप गेट आउट झाले. 5 आणि 12 17b राहिले. आणि बरं का, कारण इथं बेरीज झाली, चिन्ह बदललंय. 5 अधिक 12b 17b. 77 मधून 60 गेले 17. हा हा हा. आता b ची किंमत काढायची. b ला म्हणायचं बाला तू इथंच थांब, 17 ला म्हणायचं बाळा तू पण तुझ्या जागेवर थांब. हा 17 गुणिले पलीकडे गेला भागिले 17 झाला आणि म्हणून b बरोबर 17 एक्के 17. b ची किंमत आली 1. आता कोणाची किंमत राहिली, बी तर मिळाला, आता राहिला आपल्याकडं ए. मग ए ची किंमत काढण्यासाठी ही जी बी ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, पाहिजे तिथं ठेवा, तुम्हाला ए ची किंमत ऑटोमॅटिक मिळणार आहे. आपण काय करू, ही जी बी ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवू. बी बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, 1 मध्ये ठेवू. ओके, आपल्याकडं समीकरण 1 काय बाबा, हे बघा इथे 2a वजा 3b बरोबर 15. 2a वजा 3b बरोबर 15. याच्यामध्ये एकच काम करायचं, b च्या जागेवर 1 लिहायचं. 2a आपल्या जागेवर वजा 3 गुणिले b च्या जागेवर 1 लिहिलं बरोबर 15. ओके, आता बघा 2a वजा 3 एक्के 3 बरोबर 15. आता 2a आपल्या जाग्यावर, 15 आपल्या जाग्यावर, वजा 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 3 झाले. मग 2a बरोबर 15 अधिक 3 18. a आपल्या जाग्यावर, 18 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 2 आणि a बरोबर 2 9 18. म्हणजे a बरोबर किती झालं बाबा माझ्याकडं, a बरोबर 9 आणि b बरोबर 1. ओके, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, लेकिन किंतु परंतु बंधू, परंतु आपल्याकडे काय असतं, 1/x बरोबर a व 1/y बरोबर आपल्याकडे b आहे, बरोबर ना. मग आपण एक काम करू, 1/x बरोबर a ची किंमत किती बाबा माझ्याकडे आहे 9 आहे, बरोबर. म्हणून 1/x बरोबर a च्या जागेवर लिहा 9. 9च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. तिरकस गुणाकार केला, 9 गुणिले x 9x बरोबर 1 1 1 आणि x आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, 9 गुणिले त्याला भागिले, म्हणजे आपल्याकडे x बरोबर किती आला 1/9 आलं, बरोबर. आता y काढू आपण, y ची किंमत काढू. y म्हणजे काय बाबा, 1/y बरोबर आपल्याकडे काय असतं, b असतं. मग इथं लिहायचं 1/y बरोबर b, बरोबर. 1/y बरोबर b ची किंमत किती होती, 1 होती. आता तिरकस गुणाकार करा, y गुणिले 1y आणि 1 1 1 म्हणजे y बरोबर किती आला 1 आला. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे ते काय येईल, xy बरोबर पहिली लिहा x ची किंमत 1/9 आणि नंतर लिहा y ची 1. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे गणित सोडू शकतो. एकदम सोपं आहे मित्रांनो. मी बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपली गाडी दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आपके स्क्रीन के ऊपर है. अगला सवाल खतरनाक विषय. बघा मित्रांनो, मगाशी फक्त x आणि y होता, एकटा x होता, एकटा y होता. आता 2 आहे, जय वीरू दोनों एक साथ आहे मित्रांनो. बघा इथं x अधिक y, x वजा y, x अधिक y, x वजा y, छेदाला 2 गोष्टी, एका ठिकाणी x अधिक y, एका ठिकाणी x वजा y, या 2च गोष्टी छेदाला आहेत. एक तर x अधिक y आहे किंवा x वजा y. मगाशी फक्त x आणि y होतं, आता x अधिक y, x वजा y.
मग एक काम करायचं, आपण काय करायचं आता, 1/x अधिक y बरोबर a घ्या व 1/x वजा y बरोबर b मानू. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. आता बघा पुढं काय करायचं बाबा, 1/x अधिक y म्हणजे a, म्हणून 10/x अधिक y म्हणजे 10a अधिक 1/x वजा y म्हणजे b, म्हणून 2/x वजा y म्हणजे 2b बरोबर 4. आता 10, 2 आणि 4 तिघं जण कितीच्या पाड्यात येतील, 2च्या. भाग जात असेल तर लावून टाका, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला थोडं सोपं पडेल. बघा, बे पंचे 10 म्हणून 5a, बे के बे म्हणून b, बे दुने 4 म्हणून 2, समीकरण नंबर 1. ओके, झालं. आता इथे बघा, 1/x अधिक y म्हणजे a, म्हणून 15/x अधिक y म्हणजे 15a अधिक बरोबर वजा आहे बरं का, वजा 1/x वजा y म्हणजे b, म्हणून 5/x वजा y म्हणजे 5b आणि बरोबर आपले वजा 2 जसेच्या तसे, याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 बघा काय आहे, 10a अधिक 2b बरोबर 4 होतं, त्याचं आपण केलं 5a अधिक b बरोबर 2, सगळ्याला 2ने भागलं. आणि दुसरं समीकरण 15a वजा 5b बरोबर वजा 2. आता ही 2 समीकरणं सोडवून आधी a आणि b च्या किमती काढायच्या आणि नंतर मग x आणि y च्या किमती वगैरे आपण काढू शकतो. आता मला सांगा, या 2 समीकरणामध्ये कुणाचा सहगुणक समान आहे, कोणाचाच नाही. x चा पण नाही, y चा पण नाही, म्हणजे a चा पण नाही आणि b चा पण नाही. वर a चा 5 आहे, खाली 15 आहे. इथं वर b चा 1 आहे, खाली 5 आहे. मग कोणाचा तरी सहगुणक समान करा. मग a चा सहगुणक समान केला तरी चालेल, b चा केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण एक काम करू, चला b चा सहगुणक समान करू. इथं b चा सहगुणक बघा, खाली वजा 5 आहे, वर 5 येण्यासाठी 5b आहे ना, वर पण 5b येण्यासाठी या b ला कितीने गुणावं लागेल, 5ने, म्हणजे संपूर्ण समीकरण 1 ला 5ने गुणावं लागेल. किंवा एखादा म्हटला मला a चा करायचा आहे, मग खाली 15 आहे, वर 5च्या जागेवर 15 आणण्यासाठी 5ला 3ने गुणावं लागेल. ओके, मग समीकरणाला जर 3ने गुणलं तर a चा सहगुणक समान होतो, 5ने गुणलं की b चा आपण 5ने गुणू. मग तसं इथं लिहू, समीकरण 1 ला 5ने गुणून. ओके, समीकरण 1 ला 5ने जर आपण गुणलं तर आपल्याला काय मिळतंय बघा, 5×5 25, 25a अधिक 5×1 5, 5b, 5 दुने 10, 10, समीकरण नंबर 3. इन समीकरण नंबर 3. एकदम सोपा विषय. समीकरण 1 ला 5ने गुणून हे समीकरण आपल्याला मिळालं. आता बघा, जो काय विचार करायचा आहे तो समीकरण 2 आणि 3 चा करा. या दोघांमध्ये काय काय कॉमन आहे, वजा 5b अधिक 5b. हे कॅन्सल करण्यासाठी या 2 समीकरणांची बेरीज करायची का वजाबाकी. मित्रांनो, आता या 2 समीकरणांची बेरीज केली तर हे वजा 5 अधिक 5 कट होतील. आता वजाबाकी करायची नाही, मागाच्या गणितात वजाबाकी केली, आता बेरीज करायची. ज्यावेळेस दोघांना चिन्ह जर का भिन्न असेल त्यावेळेस वजा होते, लक्षात घ्यायचं या 2 समीकरणांची. मग तसं लिहायचं, समीकरण नंबर 2 अधिक समीकरण नंबर 3 करू, 2 अधिक समीकरण 3 करू. ठीक आहे, मग समीकरण 2 ला उचला, कुठे गेला 2, हा याला उचलून इथं लिहा, 15a वजा 5b बरोबर काय बाबा, 15a वजा 5b बरोबर वजा 2 आणि अधिक पुढचं समीकरण आहे 25a अधिक 5b बरोबर 10. आता मला सांगा याच्यात काय होईल, याच्यामध्ये अधिक 5 वजा 5 कट झाले आणि राहिले काय, 15 आणि 25 40a आणि बरोबर वजा अधिक वजा बाकी, 10तून 2 गेले 8, ए आपल्या जाग्यावर 8 आपल्या जाग्यावर 40 गुणिले इकडे आले भागिले 40. ओके, म्हणून आपल्याकडं ए किती आलं, 8×1 8, 8×5 40. ए ची किंमत आपल्याकडे मिळाली 1/5. ठीक आहे, ए बरोबर किती आला, 1/5 झालं. आता ए ची किंमत मिळाली, आता बी ची किंमत पाहिजे भावांनो आपल्याला. मग बी ची किंमत काढण्यासाठी ही जी ए ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, पाहिजे तिथं ठेवा. आपण काय करू, या किमतीला समीकरण 1 मध्ये ठेवू. असं लिहू, ए बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, आता समीकरण 1 काय रे बाबा आपल्याकडं, कुठं गेला समीकरण 1, हे बघा इथं
5a अधिक b बरोबर 2. 5 गुणिले a ची किंमत किती 1/5 अधिक b बरोबर 2. 5 5 गेले, मग 1 अधिक b बरोबर 2. b आपल्या जाग्यावर 2 आपल्या जाग्यावर, 1 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -1 आणि मग b बरोबर 2तून 1 गेला 1. b ची किंमत किती आली 1 आली. तर अशा प्रकारे आपल्याकडं a बरोबर 1/5 आणि b बरोबर 1 येईल. ओके, आता आपलं टार्गेट काय रे बाबा, a आणि b च्या किमती मिळाल्या, पण आपल्याला a आणि b च्या किमती नकोय, आपल्याला कोणाच्या किमती पाहिजे, x आणि y च्या किमती पाहिजे. मग आता आपण काय करू, इथं बघा काय मानलं होतं, परंतु लेकिन किंतु परंतु बंधू 1/x अधिक y बरोबर a असतं. बरोबर, 1/x अधिक y बरोबर a असतं. मग इथं काय समीकरण तयार होईल, 1/x अधिक y बरोबर a ची किंमत किती होती 1/5. मग तिरकस गुणाकार केला, x अधिक y गुणिले 1 x अधिक y आणि बरोबर 1/5. हे झालं समीकरण नंबर 4. जसं इथं 1 2 3 होतं, 3 नंतर x अधिक y बरोबर 5 हे समीकरण 4 तयार झालं, ज्याच्या त्याच्या किमती त्याला देऊन. आता पुढे आपल्याकडे काय बाबा, 1/x वजा y बरोबर b असतो. बरोबर ना, 1/x वजा y बरोबर b असतो, हे पण आपण बघितलं. मग 1/x वजा y बरोबर b ची किंमत किती आली होती 1 आली होती. बरं का, 1/x वजा y बरोबर b आहे, मग b बरोबर 1 आहे. मग इथं पण तिरकस गुणाकार केला, एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1, x वजा y गुणिले 1 x वजा y आणि बरोबर 1 1 1. समीकरण नंबर 5. बरं का, 1 2 3 4 नंतर हे समीकरण 5. मग आता हे समीकरण 4 आणि 5 ही जी दोन समीकरणं आपल्याकडे नवीन तयार झालेत, या दोन समीकरणांना सोडवायचं. बरं का, x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 1 यांना सोडवून x आणि y च्या किमती ऑटोमॅटिक मिळणार. बघा आता या दोन समीकरणांना सोडवण्यासाठी कोणाचा सहगुणक समान आहे, बघा वजा y अधिक y कट होईल. दोन समीकरणांची बेरीज केल्यावर वजा y आणि अधिक y कट होईल आणि दोघांची वजाबाकी केल्यावर x आणि x कट होईल. मग तुम्हाला काय करायचं ते करा, मी बेरीज करतो. इथं लिहितो समीकरण नंबर 4 अधिक समीकरण नंबर 5 करतो. बरं का, समीकरण 4 अधिक 5. 4 काय बाबा, x अधिक y बरोबर 5, याला उचलून इथं लिहा x अधिक y बरोबर 5 आणि अधिक समीकरण 5 काय, x वजा y बरोबर 1, त्याला इथं लिहा x वजा y बरोबर 1. x अधिक x 2x अधिक y वजा y कट झाला, 5 आणि 1 6, x आपल्या जाग्यावर 6 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 6. x ची किंमत किती आली बाबा 3 आली. आता कोणाची किंमत काढायची, y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी काय करू, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 4 किंवा 5 मध्ये ठेवू. ओके, 4 किंवा 5 मध्ये ठेवली की तुम्हाला y ची किंमत मिळेल. मग इथं लिहायचं x बरोबर 3 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. बरं का, 4 जरा बरं वाटतंय, 4 मध्ये ठेवू. 5 मध्ये ठेवलं तरी चालेल, पण 4 जरा बरं आहे. 4 काय बाबा, x अधिक y बरोबर 5 आहे. मग इथं लिहा x अधिक y बरोबर 5. x ची किंमत 3, x च्या जागेवर लिहा 3 अधिक y बरोबर 5. y आपल्या जाग्यावर 5 आपल्या जाग्यावर 3 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3 आणि y बरोबर 5तून 3 गेले 2 राहिले. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं y बरोबर किती आलं 2. मी जरा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट पटकन मारून घ्या, महत्त्वाचं गणित आहे. ओके, यानंतर आता आपण पुढच्या गणिताकडे वळू. तर बघूयात आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 असाच आहे मित्रांनो, थोडासा वेगळा आहे, थोडासा इथं गडबड आहे. या प्रश्नामध्ये काय गडबड आहे बघा, सोपं आहे तसं बघायला गेलं तर, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला याच्याकडे बघावं लागेल, कारण आकडे लयच मोठे दिसतात. 27 31 31 27 89 बापरे 85. पण टेन्शन घ्यायचं नाही. खाली काय बाबा, इथं y वजा 2 आहे, इथं x वजा 2 y अधिक 3, x वजा 2 y अधिक 3. म्हणजे खाली काय बाबा दोघं जण आहेत, एक x वजा 2 आहे y अधिक 3 आहे. मग मगाच्या सारखाच विचार करायचा, मगाशी x अधिक y होतं, आता काय बाबा x वजा 2 आहे. मग टेन्शन घ्यायचं नाही, आपण काय टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपल्या पद्धतीने जायचं मित्रांनो. याला रेषीय समीकरणात रूपांतर करायचं. पहिलं लिहायचं 1/x वजा 2 बरोबर a मानू व
1/y अधिक 3 बरोबर b मानू. बस एवढाच एक लिहायचं. एवढं लिहिलं की पुढे आपला विषय एकदम क्लोज होतो. बघा कसं, 1/x - 2 बरोबर a, तर 27/x - 2 बरोबर 27a अधिक 1/y अधिक 3 बरोबर b, म्हणून 31/y अधिक 3 बरोबर 31b बरोबर 85. समीकरण नंबर 1. पलीकडं 1/x - 2 बरोबर a, म्हणून 31/x - 2 बरोबर 31a अधिक 1/y अधिक 3 बरोबर b, म्हणून 27/y अधिक 3 बरोबर 27b. बरं का, इथं लिहायचं 27b लिहिलं बरोबर 89. समीकरण नंबर 2. बघा 31/x बघा 1/x - 2 म्हणजे a आहे, म्हणून 31/x - 2 म्हणजे 31a. त्याचप्रमाणे 1/y अधिक 3 बरोबर b आहे, म्हणून 27/y अधिक 3 बरोबर 27b. याचा अर्थ असा होतो 31 गुणिले 1/x - 2 आणि अधिक 27 गुणिले 1/y अधिक 3 असा याचा अर्थ होतो. आणि म्हणून 31 गुणिले 1/x - 2 म्हणजे a असतो, म्हणून 31a आणि अधिक 27 गुणिले 1/y अधिक 3 म्हणजे b असतो, म्हणून इथं 27b. आलं लक्षात? 31a अधिक 27b बरोबर 89. आता ही दोन समीकरणं तयार झाली. गौर से देखो इन दो समीकरणों को. बघा याचा विचार करा थोडासा. दोघांकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येतंय की इथं बघा a चा 27b ला गेला आहे आणि b चा 31a ला आला. इकडचा माणूस तिकडं, तिकडचा माणूस इकडे गेलाय. बघा सराव संच 1.1 मध्ये आपण जी शेवटची दोन गणितं बघितली होती, गणित क्रमांक 7वा आणि 8वा असं होतं, तर त्या पद्धतीने आपल्याला याला सोडून a आणि b च्या किमती काढायच्यात. आणि एकदा a आणि b च्या किमती निघाल्या की त्याच्यानंतर x आणि y च्या किमती काढणं सोपं आहे. ओके, मग आता एक काम करा. आता हे कसं सोडवायचं, याला ट्रिक आहे. बे व बेचं गणित म्हणजे काय, पहिलं काय करा, जी दोन समीकरणं दिलेत त्या दोघांची बेरीज करा. 1 अधिक 2 बेरीज करून समीकरण नंबर 3 तयार करा. पहिली स्टेप, या दोन समीकरणांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. ओके, त्यानंतर दुसरी स्टेप, यांची वजाबाकी करायची. समीकरण 2 - 1 करा, 1 - 2 करा, काय पण करा. वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. दोन स्टेप लक्षात घ्या. पहिली गोष्ट, या दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. त्यानंतर या दोन समीकरणांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप काय करायची, जी दोन नवीन समीकरणं तयार झालेत, समीकरण नंबर 3 आणि समीकरण 4, या दोघांची बेरीज करून टाकायची. बरोबर. तिसऱ्या स्टेपमध्ये समीकरण 3 आणि 4 यांची जर बेरीज केली तर तुम्हाला a किंवा b ची किंमत मिळेल. बे व बे. बे म्हणजे पहिली दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं, व म्हणजे वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं, आणि परत बे म्हणजे 3 आणि 4 जी नवीन समीकरणं तयार झाले त्यांची बेरीज करायची. आता आपण स्टेपने जाऊ. पहिली स्टेप, बेरीज करणं या दोन समीकरणांची. मग इथं लिहायचं समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची करू बेरीज. ओके, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ओके, करा बाबा, बेरीज करून टाका. इथं लिहा समीकरण 1 आपल्याकडं आहे 27a अधिक 31b बरोबर 85 आणि अधिक 31a अधिक 27b बरोबर 89. करून टाका बेरीज. 31 आणि 27 किती, 8a. इथं आले 58a अधिक या दोघांची बेरीज 58b आणि या दोघांची बेरीज किती आलं, 9 आणि 5 14चे 4, हातच्याला आले 1, 8 2 16 आणि 1 17, 174. आता बघा 58 58 174 या सगळ्यांना कितीने भाग जाईल बघा. 4 शेवटी 8 आहे, 8 त्रिक 24. 58 गुणिले 3 करून बघा एकदा. 8 त्रिक 24चे 4, हातच्याला आले 2, 5 त्रिक 15 16 17 म्हणजे 58 त्रिक 174. 58 एके 58, 58 एके 58, 58 त्रिक 174. सगळ्यांना 58 ने भाग जाऊ शकतो. लावून टाका ना भावांनो भाग. बघा 58 एके 58 अधिक 58 एके 58, 58 त्रिक 174. समीकरण नंबर 3. वा वा वा, क्या बात है, वरण भात है. पहिली स्टेप एकदम क्लिअर झकास मध्ये झालेली आहे. पहिली पायरी क्लिअर झाली. आता दुसरी पायरी. पायरी एक एक चढताना आपल्याला एक एक पायरीला मार्ग आहे मित्रांनो. आता दुसरी पायरी काय करायची, या दोघांची वजाबाकी करायची. पहिली पायरी काय केली, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. ओके, आता समीकरण
2 आणि 1 यांची वजाबाकी करायची. 2 वजा समीकरण 1 ही वजाबाकी करून आपल्याला समीकरण 4 मिळेल. चला वजाबाकी करूयात. समीकरण 2ला उचला, इथं लिहा 31A अधिक 27B बरोबर 89 आणि वजा करून लिहा 27A अधिक 31B बरोबर 85. वजाबाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. बरं का? मग आता काय होईल बाबा? 31 वजा 27 4A, 27 वजा 31, 27 वजा 31 वजा 4 म्हणून वजा 4B. आणि 89 मधून 5 गेले, आपल्याकडे राहिले 4. आता सगळ्यांना कितीने भागायचं? 4ने जर भाग लावला आपण सगळ्यांना तर या ठिकाणी आपल्याला मिळेल एक वेगळं समीकरण. सगळ्यांना 4ने भाग लावला, 4 एक्के 4 वजा 4 एक्के 4 बरोबर 4 एक्के 4. समीकरण नंबर 4 तयार झालं. बरं का? इथंच 2 समीकरणांची वजाबाकी करून समीकरण नंबर 4 तयार झालं. म्हणजे आपल्या 2 या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेल्या, 2 स्टेप पूर्ण झाल्या. पहिली स्टेप काय? या 2 समीकरणांची बेरीज करून आपण A अधिक B बरोबर 3 हे समीकरण 3 तयार केलं. बरोबर? त्यानंतर या दोघांची वजाबाकी केली दुसऱ्या स्टेपमध्ये आणि वजाबाकी करून A वजा B बरोबर 1 हे समीकरण 4 तयार झालं. आता पुढची स्टेप काय करायची? परत B करायची, म्हणजे 3 अधिक 4 करायचं. ही जी 2 नवीन समीकरणं तयार झाले, समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज केली की तुम्हाला A किंवा B ची किंमत मिळेल. बघा कशी. इथं लिहायचं समीकरण नंबर 3 अधिक समीकरण नंबर 4 यांची बेरीज करून बघा काय होतंय. बघा समीकरण 3 काय आहे? A अधिक B बरोबर 3. इथं लिहा A अधिक B बरोबर 3 आणि अधिक समीकरण नंबर 4. समीकरण 4 काय? कुठे गेलं? बघा इथं आहे A वजा B बरोबर 1. बेरीज करा. A आणि A 2A अधिक B वजा B कट झाले. 3 अधिक 1 4 बरोबर. A आपल्या जाग्यावर 4 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले 2 आणि म्हणून A बरोबर बे के बे बे दुने 4. A बरोबर किती मिळालं? 2 मिळालं आपल्याला. ओके. आता हे सगळं रफ करतो. तर अशा प्रकारे A ची किंमत 2 मिळाली. कशी मिळाली? पहिलं काय केलं? या 2 समीकरणांची बेरीज करून समीकरण 3 तयार केलं. नंतर दोघांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार केलं आणि नंतर मग आपण काय केलं? समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज केली. त्यावेळेस आपल्याला एक A ची किंमत मिळाली. आता एक काम करायचं, B ची किंमत काढणं गरजेचं आहे. मग B ची किंमत काढण्यासाठी A ची किंमत समीकरण 1 2 3 4 कुठेही ठेवू शकतो आपण, पण 3 आणि 4 जरा सोपं वाटतंय, त्यातले तर 3 जरा बरं वाटतंय म्हणून 3 मध्ये ठेवू. इथं लिहू A बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. बरं का? 3 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 3 काय आहे? A अधिक B बरोबर 3. मग या ठिकाणी लिहायचं A अधिक B बरोबर 3. A ची किंमत किती? कुठे गेला बाबा? A इथं 2 आहे, मग इथं लिहायचं 2 अधिक B बरोबर 3. B आपल्या जाग्यावर 3 आपल्या जाग्यावर 2 अधिक A बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले आणि म्हणून B बरोबर 3 वजा 2 किती? 1. अशा प्रकारे B बरोबर आपल्याला मिळाला 1. A बरोबर 2 B बरोबर 1. पण आपलं टार्गेट काय? X आणि Y च्या किमती काढायच्यात. मग बघा, परंतु आपल्याकडे काय काय आहे? 1/x वजा 2 बरोबर A आहे आणि पलीकडं 1/y अधिक 3 बरोबर B आहे. आता यांच्या किमती याच्यामध्ये जर आपण टाकल्या तर आपल्याला बघा कसं उत्तर मिळते. बघा 1/x वजा 2 बरोबर A, म्हणजे 1/x वजा 2 बरोबर A ची किंमत किती? 2 आहे. मग या ठिकाणी 2 लिहून टाका. 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. पलीकडं 1/y अधिक 3 बरोबर B आहे. B ची किंमत 1 आहे म्हणून इथे 1/1 लिहा. आता तिरकस गुणाकार बघा. 2 गुणिले x वजा 2, 2 गुणिले x वजा 2 बरोबर 1 1 1. बघा 2 1 2x वजा 2 दुने 4. ह्या 2 आणि या कंसाला गुणायचं म्हणजे दोघांना गुणायचं. 2 गुणिले x 2x वजा 2 दुने 4 आणि बरोबर 1 आपल्या जाग्यावर. आता बघा 2x आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4. 2x बरोबर 4 आणि 1 5 आणि x बरोबर 5 आपल्या जाग्यावर, हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणजे x बरोबर आपल्याकडे या ठिकाणी किती आलं? 1/5/2. x ची किंमत आली 5/2.
आता वायची किंमत काढू, तिरकस गुणाकार, वाय अधिक 3 गुणिले 1 किती, वाय अधिक 3च राहतील, बरोबर 1 आपल्या जाग्यावर, 1 1 1 3 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा झाला, वाय बरोबर 1 वजा 3 आणि वाय बरोबर 1 वजा 3 किती झाले, वजा 2, म्हणजे वाय बरोबर आपल्याला मिळाले वजा 2. बघा या ठिकाणी x बरोबर 5/2, वाय बरोबर वजा 2. याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन, यानंतर पुढच्या गणिताकडे आपण वळू. आता जो पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे तो जरा विषय गंभीर आहे, कारण आला तर 4 मार्काला, हां नाहीतर येणार नाही, आला तर 4 मार्काला. बघा या ठिकाणी प्रश्नात काय आहे, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. आणि दुसरं समीकरण आहे 1/2 कंसात 3x अधिक y कंस पूर्ण वजा 1/2 कंसात 3x वजा y कंस पूर्ण बरोबर वजा 1/8. समस्या गंभीर आहे पण टेन्शन घ्यायचं नाही. मग आता काय करायचं, 1/3x अधिक y, बघा मगाच्या सारखाच विषय, 1/3x अधिक y बरोबर a व आणि 1/3x वजा y बरोबर इथं आणि लिहू, चला आणि असं आपण या ठिकाणी करूयात, 1/3x वजा y बरोबर b मानू. बरं का, विषय लयच मोठा आहे, टेन्शन घ्यायचं नाही, पण टेन्शन लेणे का नाही. बघा या ठिकाणी विचार करा, 1/3x अधिक y म्हणजे aच आहे, अधिक 1/3x वजा y म्हणजे bच आहे आणि बरोबर 3/4 आहे, बरोबर. आता हे 4 भागिले इकडे गेले गुणिले झाले, बघा इकडे आले गुणिले झाले, 4 गुणिले a अधिक b बरोबर 3, गुणून टाका, 4 गुणिले a 4a, 4 गुणिले b 4b बरोबर 3, समीकरण नंबर 1 तयार झालं. आता इथे बघा कसं होईल, मी जरा या बाजूला लिहितो, याचा अर्थ काय, 1/2 गुणिले 1/3x अधिक y बरोबर वजा 1/2 गुणिले 1/3x वजा y आणि बरोबर वजा 1/8, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. मग आता काय होईल बाबा, इथं 1/2 गुणिले, या ठिकाणी लक्षात घ्या 1/3x अधिक y म्हणजे a, म्हणजे 1/2 गुणिले a वजा 1/2 गुणिले 1/3x वजा y म्हणजे काय, b असतो आणि बरोबर वजा 1/8 असतो. ठीक आहे. मग आता याला मी डायरेक्ट इथं लिहितो म्हणजे वेळ वाचेल, a गुणिले 1 a भागिले 2 वजा b गुणिले 1 b भागिले 2 बरोबर, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे हा वजा 1/8 जसाच्या तसा, बरोबर वजा 1/8 जसाच्या तसा. आता बघा इथं खाली काय बाबा 2 आहेत, खाली 2 2 आणि 8 आहेत, तर हे खालचे 2 2 8 घालवण्यासाठी संपूर्ण समीकरणाला कितीने गुणावं लागेल, 2ने. मग संपूर्ण समीकरणाला जर 2ने गुणलं, 2 गुणिले a/2 वजा 2ने नाही 8ने गुणावं लागेल, कारण हे 8 पण घालवायचे, 2 2 आणि 8 घालवायचे, सगळीकडे 8ने गुणा, 8 गुणिले a/2 वजा 8 गुणिले b/2 बरोबर वजा 1/8 गुणिले 8 करू, सगळ्यांना 8ने गुणलं. बघा बेच चौक 8 म्हणून 4a वजा बेच चौक 8 म्हणजे 4b, 8 8 गेले वजा 1, समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 जी तयार झाले 2, यांना सोडवून आपल्याला a आणि b च्या किमती काढायच्यात आणि a आणि b च्या किमती एकदा निघाल्या की त्याच्यानंतर मग बाकी पुढच्या किमती काढणं सोपं आहे, नंतर काढू आपण. आता दोघांमध्ये काय समान आहे, 4a पण समान आहे, 4b पण समान आहे. दोन समीकरणांची बेरीज केली तर 4b कट होईल आणि a ची किंमत मिळेल, वजा बाकी केली तर a कट होऊन b ची किंमत मिळेल. आपण काय करू, दोघांची बेरीज करू, सोपं काम आधी करायचं. मग इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, बरं का, समीकरण 2 करू. ठीक आहे. समीकरण 1 काय रे बाबा माझ्याकडं, 4a अधिक 4b बरोबर 3, 4a अधिक 4b बरोबर 3 अधिक समीकरण 2 काय, 4a वजा 4b बरोबर वजा 1, 4a वजा 4b बरोबर वजा 1. बघा 4 आणि 4 8, 8a अधिक 4 वजा 4 काय झाले बाबा, कट झाले. त्याच्यानंतर 3 वजा 1, 3 वजा 1 किती झाले, 2 झाले, बरोबर. एकदम सिंपल विषय. a आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर, 8 गुणिले इकडे आले भागिले झाले. a बरोबर बे चौक 8, बरोबर. a बरोबर 2 आणि दोघांना भाग लावला म्हणजे a बरोबर किती आलं बाबा, 1/4 आलं.
आता बी ची किंमत काढू आणि मग आपली गाडी पुढे नेऊ. आता बी ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, ही जी किंमत आहे ए बरोबर 1/4 तिला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवा. आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू. ए बरोबर 1/4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण 1 आपल्याकडे काय आहे बाबा, 4a अधिक 4b, 4a अधिक 4b बरोबर 3. 4 गुणिले a ची किंमत आहे 1/4 अधिक 4b बरोबर 3. 4 4 गेले म्हणजे 1 अधिक 4b बरोबर 3. आता 4b आपल्या जाग्यावर, 3 आपल्या जाग्यावर, 1 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, -1 झाला. आणि म्हणून आपल्याकडं या ठिकाणी बघा, म्हणून 4b बरोबर 3 - 1 किती 2. आणि म्हणून b बरोबर 2 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले इकडे आले भागिले. आणि म्हणून b बरोबर बे 1 के बे, बे 2 4. b बरोबर किती आलं, 1/2 आलं. बघा, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी a ची किंमत 1/4 मिळवली आणि b ची किंमत 1/2 मिळवली. पण आपल्याकडे a बरोबर काय बघा, लक्षात घ्या, परंतु 2 गोष्टी आहेत. 1/3x अधिक y बरोबर काय a असतो. आणि पलीकडं बघा 1/3x वजा y बरोबर b असतो. मग आता इथं आपण x आणि y च्या किमती काढून घेऊ. बघा 1/3x अधिक y बरोबर a ची किंमत किती होती, a कुठे गेला, 1/4 होती, 1/4. मग इथं तिरकस गुणाकार जर केला, 3x अधिक y गुणिले 1, 3x अधिक y बरोबर 4 1 के 4, हे एक समीकरण तयार झालं. आणि पलीकडं 1/3x वजा y बरोबर b ची किंमत किती, 1/2. आता इथं पण तिरकस गुणाकार करू. या दोघांचा गुणाकार केला तर 3x वजा y आणि बरोबर 2 1 के 2. आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या गोष्ट, आपल्याकडे हे एक समीकरण मिळालं जे आहे 3x अधिक y बरोबर 4 आणि दुसरं समीकरण मिळालं 3x वजा y बरोबर 2. आता ही 2 समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की पहिली गोष्ट काय केली आपण, a आणि b च्या किमती काढल्या आणि a आणि b च्या किमतीच्या मूळ किमतींमध्ये टाकून आपण ही 2 समीकरणं तयार केली. आणि आता आपलं टार्गेट काय बाबा, x आणि y च्या किमती काढणं. आता या 2 समीकरणांना जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला x आणि y च्या किमती मिळतील. मग आता यांना सोडवण्यासाठी मला फळा पुसावा लागेल. तर हे जे आहे स्क्रीनशॉट याचा मारून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, याच्या पुढचा भाग आपण बघूयात. ठीक आहे, यस, ओके. चला आता मी बाकीचा जो भाग आहे हा रफ करतो मी. ठीक आहे, हा रफ करून आता आपण पुढे जाऊयात डायरेक्ट पुढची गणित. आता ही 2 समीकरणं सोडून घेऊयात. शेवटचं गणित आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता इथं जी 2 समीकरणं आपल्याला मिळाली ती 2 समीकरणं कुठली, पहिलं आपल्याकडे आहे 3x अधिक y, 3x अधिक y बरोबर 4. हे समीकरण नंबर किती, तर आपल्याकडे 1 2 3 हे समीकरण समजा 3 आहे. ओके, आणि पुढचं जे समीकरण आहे 3x वजा y बरोबर आपल्याकडे काय बाबा 2, हे समीकरण नंबर 4 आहे. आता बघा या 2 समीकरणांना सोडवायचे. बघा काय होईल, दोघांची जर बेरीज केली तर y y कट होईल आणि आपल्याला x ची किंमत मिळेल. ओके, मग इथं लिहायचं समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. ठीक आहे, 3 अधिक समीकरण 4 करू. एकदम सोपा विषय आहे. समीकरण 3 अधिक 4 दोघांची बेरीज करा. चला 3 काय बाबा, 3x अधिक y बरोबर 4, याला उचलून इथं लिहिला अधिक, आता याला उचलून इथं लिहा 3x वजा y बरोबर 2. 3 आणि 3 6x अधिक y वजा y कट झाले, 4 आणि 2 6 बरोबर, x आपल्या जाग्यावर 6 आपल्या जाग्यावर, हा 6 गुणिले इकडाला भागिले x बरोबर 6 1 के 6. x ची किंमत किती मिळाली 1, x बरोबर 1. आता y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवा. आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. इथं लिहायचं x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू. ओके, 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय बाबा, 3x अधिक y बरोबर 4. 3 गुणिले x ची किंमत आहे 1 अधिक y बरोबर 4. 3 1 3 अधिक y बरोबर 4. y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 3 अधिक आहे
बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -3 म्हणून y बरोबर 4तून 3 गेला 1, y बरोबर 1. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की ही जी काही गणित आहेत ती सोडू शकतो, हे गणित सोडू शकतो. तर x बरोबर 1, y बरोबर 1 अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, येस. तर बघा मित्रांनो, गणित जरी मोठं असलं तरी नीट विचार करून जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गणित तुम्हाला सुटू शकतो. त्यामुळे काय जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आणि महत्त्वाची गोष्ट, जर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील तर टेन्शन घेऊ नका. इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर सराव संच 1.1, 1.2, 1.3च्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगून जातो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तो जर तुम्ही नसेल जॉईन केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, तो जॉईन करा. कारण त्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत असतो. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.